नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये स्क्रीनशॉट घेण्याच्या पाच सर्वात सोप्या पद्धती दाखवणार आहे. हा व्हिडिओ विद्यार्थी, शिक्षक आणि प्रत्येक पीसी युजरसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर सुरू करूया. तर सगळ्यात पहिली मेथड जी आहे स्क्रीनशॉट घेण्याची, ती म्हणजे कशी घ्यायची की कीबोर्ड वरती प्रिंट स्क्रीन हे बटन प्रेस करायचे, जे की इन्सर्ट जे बटन असतं त्याच्या बाजूला असतो. PRTSC हे शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, प्रिंट स्क्रीन. हे आपल्याला प्रेस करायचं आहे. म्हणजे बघा, असे दाखवतो मित्रांनो. आता मी प्रेस केले. आता हे तुमचा स्क्रीनशॉट झाला. आता आपल्याला हे काय करायचंय, हे प्रिंट स्क्रीनशॉट आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी काय करायचंय की आपण पेंट किंवा MS वर्ड ओपन करू शकतो. ह्यामध्ये आपल्याला काय करायचं, पुन्हा डायरेक्ट Ctrl+V पेस्ट करायची आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा हे स्क्रीनशॉट तुम्हाला इथं दिसत आहे. अशा प्रकारची एक पहिली मेथड आहे की स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत आहे. त्यानंतरची दुसरी मेथड आहे बघा, विंडोज प्लस प्रिंट स्क्रीन. कीबोर्डवरचं विंडोज बटन दाबायचे आणि प्रिंट स्क्रीन हे बटन प्रेस करायचे. बघा मित्रांनो, असा स्क्रीनशॉट निघालेला आहे आपला स्क्रीनचा. ते हे पाहण्यासाठी आता ह्याला आपल्याला पेस्ट करण्याची गरज नाही. डायरेक्टली आपल्याला काय करायचंय की जे पिक्चर्स आहे, हे पिक्चर्स फोल्डर ओपन करायचे आणि इथं आपण जे स्क्रीनशॉट घेतलेलं आहे, इथं तुम्हाला ऑटोमॅटिक सेव्ह झालेले दिसतील. विंडोज प्लस प्रिंट स्क्रीन हे शॉर्टकट की यूज करून. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे. त्यानंतरची जी मेथड आहे, काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती ती शॉर्टकट टिप्स. त्यासाठी काय करायचं, विंडोज शिफ्ट आणि यस हे बटन प्रेस करायचे. हे बटन प्रेस केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ज्या पण स्क्रीन मधला कुठलाही आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण इथं घेऊ शकतो. बघा, असं इतका मला इथं घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा स्क्रीनशॉट झालेला दिसेल तुम्हाला. हे ओपन करायचं, इथून तुम्हाला सेव्ह करायची आहे स्क्रीनशॉट इथून. हे बघा. त्यानंतरची जी स्टेप आहे, त्यानंतरची जी मेथड आहे स्निपिंग टूल. आता स्निपिंग टूल आपल्याला हे कुठून घ्यायचंय की स्टार्ट मेनू मध्ये आपल्याला जाऊन ते शोधायचंय स्निपिंग टूल. त्यासाठी डायरेक्टली आपण इथं टाईप हेअर टू सर्च, इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं स्निपिंग टूल, SNIPPING टूल्स. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येईल. त्यावेळेस आपल्याला काय करायचं, इथून न्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं, न्यू स्निप. हे पण तसंच आहे, जितका आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तेवढं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं इथं अशा प्रकारचं आणि इथून सेव्ह करायची फाईल. त्यानंतरची जी मेथड आहे ती म्हणजे कोणती की Alt प्लस स्क्रीनशॉट, Alt प्लस प्रिंट स्क्रीन. Alt प्लस प्रिंट स्क्रीन हे बटन दाबायचे. म्हणजे मग जसे प्रिंट स्क्रीन हे बटन यूज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेतला होता, तशी जी शॉर्टकट की आहे. त्यानंतर आपल्याला वर्ड किंवा MS पेंट ओपन करून पेस्ट करायचे Ctrl+V दाबून. म्हणजे जे ऍक्टिव्ह विंडो आहे त्याचा आपल्याला स्क्रीनशॉट निघालेला दिसेल.